साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय 54 धावा दिशा स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना इथं बनवल्यात. मोहकल पाईट संघ 7 गडी बाद झाले 54 बनवल्या 55 धावांचं आव्हान स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन राजगुरुनगर खेड या संघाच्या समोर ठेवलंय. तर विनंती असेल राजगुरुनगर खेड संघ चला तुम्ही एका लाईनमधनं मैदानाच्या बाहेर या आणि विनंती राहील पाईट मोहकल संघ दिशा स्पोर्ट्स क्लब तुम्ही संघ एका लाईनमधनं मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपण लगेच दुसऱ्या इनिंगला आणि दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करणार आहोत. च्या बॅटमधून स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमारेषा पार 4 रन चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 धावा धावपल कुद आहे. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी आपण पाहतोय सागर दरेकर गोलंदाजीच्या मार्क होते आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय P1 P2 फार महत्वाचं राहणार आहे. टार्गेट इतकं मोठं नाही या मैदानात ते डिफेंड केलं जाऊ शकतं, परंतु प्रयत्न आपण पाहिलं तर इथे करणं गरजेचं आहे टीम पाईट मोहकलला आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे राजकुरनगर खेड संघाला. परंतु राजकुरनगर खेड संघाचं कौतुक आहे ज्याप्रमाणे गोलंदाजी केली अनिकेत रोडिंग, अशुभ भंडलकर, सचिन गाडवे या गोलंदाजीने अगदी रोखून ठेवलं प्रतिस्पर्धींना. फटका खेळलाय समोर क्षेत्ररक्षक पार दूरवरती चेंडू मात्र चाल टीप मिड विकेट सीमारेषा पार 1-2-3 टप्पा घेत धावा मिळत आहे 4. तो P1 P2 मध्ये जर धावा रोखण्यात मोकल पाईट संघ अर्थात दिशा स्पोर्ट फाउंडेशन यशस्वी ठरला नाही, काही विकेट मिळवला नाही, तर इथे खडतर प्रश्न निर्माण होणार आहेत. कारण का मॅच तितकीच रोमांचक आहे, तितकीच रंगतदार आहे. राजकुरनगर खेडकडे बॅटिंग ऑर्डर मोठा आहे, फलंदाजीचा झंझावत मोठा आहे आणि आज खरं तर टकाच्या सत्रात या 2 खेळाडूंनी केलेला खेळ अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यावेळेचा चेंडू होता बॅटचं टॉप एज क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट सोयल पतन पहिला बॅटर बाद होतोय अजित सातकरच्या रूपानं. पहिला धक्का स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन राजकुरनगर खेड संघाला. षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. एक कडी बाद 10 धावा धावपल कुद आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहिलं अजित सातकरला. आज खरं तर प्रभावित करणारी इम्प्रेस करणारी बॅटिंग अजित सातकरने सातत्यानं केलेलं आहे आणि तो इथे आपण पाहिलं तर बाद होती. कुणाला वाळून जेतोय बॅटिंगसाठी उभरत्या सिताऱ्यांचा कोहिनूर खेड तालुक्यातील एक अपकमिंग रायझिंग स्टार. उभरत्या सिताऱ्यांमधील हा देखील एक नवोदित चेहरा, परंतु सातत्यानं अप्पीच क्रिकेटमध्ये त्यानं आपल्या नावाचा डंका पेटवला. अंडरआर्म नाईट सर्कल क्रिकेट त्यानं भरपूर खेळलं आणि फुलपीच क्रिकेटमध्ये देखील गेली 2 वर्ष त्यानं पदार्पण केलेलं आहे आणि या वर्षी तो प्रचंड भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्यानं खासदार क्रीडा महोत्सवात दाखवलेला आहे. त्यावेळेस पहिला चेंडू होता आड्या बॅटने केलाय टीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला अडवतोय शेखर, तोपर्यंत एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. नवसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. कुणाल वाळूंन खासदार क्रीडा महोत्सवात आपण पाहिलं तर नाणेकरवाडी 11 या संघातून तो खेळला होता, बक्षीस पात्र झाला होता आणि तिथे त्यावेळेस पुणे जिल्ह्यातील पुण्यातील अनेक नामांकित संघ होते, तिथे एक अर्धशतक ठोकलं होतं आणि तिथून पुन्हा एकदा कुणाल वाळूंन नावाच्या चर्चा टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आपण सातत्यानं पाहिल्या होत्या. आज कुणालला ते प्रयत्न इथे या मैदानावरती करायचे. बेटान चषक 2025 आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा सातत्यानं खेळाडूंवरती भरभरून प्रेम करणारी आणि खेळाडूंना भरघोस बक्षीस देणारी स्पर्धा म्हणून इथे आपण पाहिलं तर सगळ्यांच्या समोर येताना पाहायला मिळते.
बक्षिसांची खैरात आहेत, पारितोषिकांचा वर्षाव आहे. आयोजकांचे कष्ट, मेहनत, परिश्रम ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा संपन्न करत असताना फार मोठे आहे. आयोजक मंडळी मोठी आहे. या स्पर्धेत सातत्यानं आपण पाहिलं तर त्यांचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण नेहमी पाहिलेलं आहे. आंबेठाण प्रीमियर लीग आपण पाहत असतो. एक गाव, एक शिवजयंती ते साजरे करतात. श्रीराम जन्मोत्सव फार मोठा साजरा करतात. आंबेठाणची यात्रा फार मोठी होते. त्यामुळे या गावानं गावाचं गाव पण जपलेलं आहे. जरी उद्योगनगरी किंवा MIDC भागात आंबेठाणचा समावेश होत असेल, परंतु गावाचं गाव पण जपण्याचं काम आंबेठाण ग्रामस्थांनी सातत्यानं केलेलं आहे. बैलगाडा आणि क्रिकेट या दोन खेळावरती भरभरून प्रेम केले आणि ही क्रिकेटची स्पर्धा देखील खेळाडूंसाठी प्रचंड मोठी इथे आपण पाहिलं तर नंदनवन आहे. शिवम रौंदाळ षटक क्रमांक 2. पहिला चेंडू होता, कव्हर पॉइंट, कॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. पायानं अडवण्याचा प्रयत्न करतोय निलेश राऊत. चेंडू मात्र चाल टिप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. आंबेठाण चषकाचा कणकणीत चौकार. चौकार येतोय, स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलत आहेत. 15 धावा धावपल कोते आहेत. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं शिवम रौंदळची गोलंदाजी आपण पाहतोय. सागर दरेकरचं पहिलं षटक देखील इथे आपण मैदानी पाहिलेलं आहे आणि प्रयत्न देखील आपण पाहिलं तर दोन्ही संघांचे सुरू आहे. कोण जिंकेल ते मात्र पाहायचे. मॅच मोठी आहे. ताकदवान दोन संघ आहेत, दोन दादा संघ आहेत. या तालुक्यातीलचे मात्र एकमेकांच्या समोर आहे. या तालुक्यातील दोन्ही संघात टेनिस बॉल क्रिकेटचे फार मोठे तारे सितारे आहेत. त्यांनी सातत्यानं या खेड तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या वैभवात आपल्या नावाची भर घातलेली आहे. आपल्या नावाची छाप मात्र सोडलेली आहे. या खेळाडूवरती सर्वांच्या नजर आहे. अनिकेत रोडे याचा क्लास प्रचंड देखणं आहे. जबरदस्त बॅटिंग तो करतो. फॉर्म त्याचा नेहमीच आपण पाहिलं तर इन्फॉर्म बॅटर म्हणून तो चर्चेत राहिलाय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकण्याचा विक्रम अनिकेत रोडेच्या नावावरती आहे. 17 चेंडू 51 धावा त्यानं इथे बनवल्या. स्विच हिटचा प्रयत्न करतोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. अनिकेत रोडे 17 चेंडू 52 त्यानं बनवलं होत्या. पहिल्याच मॅच मध्ये त्याची बॅट अगदी या मैदानात आपण पाहिलं तर तळपली होती आणि बॅटने तो बरसला होता. चौकार षटकारांचे फटाके अनिकेत रोडेनं आपण पाहिलं तर इथे मैदानात ठोकले होते. त्यामुळे प्रेक्षक आतुर आहे अनिकेतच्या बॅटमधून षटकार चौकार पाहण्यासाठी. टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट बॉल आपण पाहतो अनिकेत रोडेला. कुणाल वाळून बॅटिंग करतोय. 3 चेंडू 6 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. एक गडी बाद 16. 20 चेंडू 39 धावांची गरज आपण पाहतोय राजकुनगर खेड या संघाला विजयासाठी. टेप आउट झालाय, थोडस पुढ्यात आलाय. गोलंदाजानं ओळखलंय. फलंदाजाचा फुटवर्क स्टान्स त्याने रीड केलाय. टप्पा थोडस पाठीमागे ठेवलाय आणि खरं तर वाईड लाईनला पकडून करण्याचा प्रयत्न शिवमचा कमालीचा होता. अनिकेत पुढ्यात आला होता. त्यानं पावलांचा वापर केला होता. 1-2 पावलं तो पुढे चालून आला होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता. ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर टप्पा ठेवला आणि तिथे बॅटची अतिल कडा घेऊन एक सिंगल येते. धावपल कोती, एक गडी बाद, 17 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. कुणाल वाळूंसाठी विकेट किपर चुकी करतोय. छोट्या छोट्या चुका इथे प्रचंड महागात पडणार आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे जातो आणि धावपल कोती इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त अवांतर 22च्या रूपानं 2 धावा. कॅप्टन अरुण सोरगेकडनं चुकी होती आणि चुकीला माफी नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं नवं पाऊल ठरणार आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19 धावा धावपल कोते आहेत. विजयाचं समीकरण 18 चेंडू 36 धावा. प्रति षटकामागे 12 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर बदलतोय. 18 चेंडू 36 ची गरज. 1-2 मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये घेऊन येतील. एखादी विकेट, एखादा ब्रेक थ्रू, 1-2 डॉट बॉल, एखादं चांगलं षटक पुन्हा एकदा दिशा स्पोर्ट फाउंडेशन मोकल पाईट या संघाला मॅच मध्ये घेऊन येईल. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटचा खेळ आपण सातत्याने पाहतो. क्षणाला बदलणारा खेळ आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला, कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना सातत्यानं वाटत असतं की बॅटिंग करणारी टीम जिंकावी, क्षेत्ररक्षण करणारी टीम जिंकावी. परंतु जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडत नाही
तोपर्यंत विजयाची गॅरंटी तुम्ही आम्ही देऊ शकत नाही. एक क्रिकेट आहे, अनिश्चितता भरपूर आहे, अनप्रिडिक्टेबल गेम आहे. कोण जिंकेल हे इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. जिंकणारा संघ क्वार्टर फायनल खेळणार आहे आणि क्वार्टर फायनल जिंकणारा संघ या स्पर्धेत बक्षीस पात्र होणार आहे. सागर दरेकर, महाराष्ट्र पोलीस. पहिला चेंडू होता, स्क्वेअर कट केलाय टकाटक पटापट. चेंडू मात्र जाईल अनिकेत रोडेच्या बॅट मधून सीमारेषा पार. धावा मिळताय 4. धावांची गरज. 32 रन टू विन 17 बॉल. 17 चेंडू 32 धावा. अनिकेत रोडे ऑन फायर. या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आज प्रेक्षकांनी फार मोठी गर्दी केली. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय, पंच इथे कळवत आहेत आउटसाइड द ऑफ स्टंप. अतुल रुंगे सर याचं मुख्य अंपायर आहे. सकाळपासून खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी या स्पर्धेत आपण पाहिलं तर निभावली आहे. 24 धावा धावपल होत आहेत, एक गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे, एक चौकार आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. फुल टॉस चेंडूचा क्षेत्ररक्षक आहेत, शॉट फाइंडिंगला अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड होती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 25 धावा. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 16 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. एखाद दोन मोठे फटके, एखादा षटकार, एखादा चौकार बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये घेऊन येईल, तर एखाद दोन डॉट बॉल, एखादी विकेट मात्र या सामन्यात रंगत निर्माण करणार आहेत. वेगावरती स्वार होते, वेगाचा वापर करते, गतीचा वापर करताना गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सागर दरेकर वेगावरती स्वार होते, वेगवान गोलंदाजी करत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो इथे मैदानात टाकताना पाहायला मिळतोय. सागर दरेकर समोर कुणाल वाळुंज. यावेळेचा चेंडूचा टीप लॉंग ऑफला केलाय, क्षेत्ररक्षक तैनात. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन. फलंदाज कुणाल वाळुंजला परतावा लागेल. निलेश राऊतने टिपलाय एक सुंदर अप्रतिम झेल. आतमध्ये येतोय, बॅटिंगसाठी उतरतोय आणि फलंदाजीला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा धावपल कृत आहेत, 2 गडी बाद. मला अजूनही ती मॅच आठवते, त्यावेळेस साहिल खैर या मैदानावरती बॅटिंगला उतरला होता. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग सुरू होते आणि किटली 11-11 या संघातून तो या मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. साहिल खैरेनं अगदी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारी बॅटिंग त्यावेळेस या मैदानावरती केली होती. आज पुन्हा एकदा साहिल खैरेचे ते प्रयत्न या मैदानावरती पाहायला मिळतील का? राजू शेठ पाचारने, सरपंच संतोष भाऊ ढोरे यांच्या संघातून तो खेळला होता आणि संघाला विजयी त्यानं मात्र साकारून दिला होता. तो साहिल खैरे आज बॅटिंगसाठी पुन्हा एकदा याच सिमेंटच्या खेळपट्टीवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आंबेटांच्या मैदानात दाखल होते. राजकुरनगर खेड या टीम कडनं धावा बनवण्यासाठी. ओव्हरपी चेंडोता समोर खेळलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही. टीप लॉंगांचा क्षेत्ररक्षक, टीप विकेटचा क्षेत्ररक्षक अमित राऊत धावतोय, पळतोय, एस्टा उडवतोय, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. धाव घेण्याचा प्रयत्न, बॅकअप खराब. रनआउट असेल का नसेल या गोष्टींच्या चर्चा आता सुरू आहे. टेक्नॉलॉजीचा वापर. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. थर्ड अंपायर चेक केला जातोय. सूर्य पश्चिमेच्या बाजूला चाललाय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनल बाकी आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे आता घेतली जाते. टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवलाय. थर्ड अंपायर चेक करतील. समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. टेक्नॉलॉजीच्या आधारे थर्ड अंपायर इथे कळवत आहेत. बॅटर नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. 3 धावा येतील. ताच 5 ताच 1 2 3 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. 28. 2 गडी बाद, 13 चेंडू, 27 ची गरज. समीकरण बदलते. 28 धावा धावपल होत आहे.
13 चेंडू आणि 27 ची गरज, 14 चेंडू 30 चं समीकरण होतं. एक एक धाव, एक एक चेंडू इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचं ठरणार आहे. प्रयत्न करावा लागणार आहे. अनिकेत रोडे, साहिल खैरे या जोडीला 13 चेंडू 27 ची गरज, 2 गडी बाद 28. समोर केलाय फटका चांगला आहे. टीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवते फेकी करेल शेखर रणपिसे, तोपर्यंत एक सिंगल येते. समीकरण आता बदललंय. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 26 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 धावा. पहिली 3 षटकं संपली, परंतु अजूनही अमित राऊत गोलंदाजीला आला नाही. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या नजरा अमित राऊत वरती असतील की नवनाथ राऊत वरती असतील, हे आता प्रेक्षकांना इथे पाहायचे. 12 चेंडू 26. गोलंदाजांची कमी नाही, फलंदाजी कमी नाही. दोनही संघ बॅलन्स आहे. दोनही संघ ताकदवान आहे. दोनही टीम मध्ये चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आहेत. चांगले अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यामुळे आज कोणता संघ जिंकणार आहे आणि कोणती टीम क्वार्टर फायनल खेळणार आहे ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायचंय. जीवनात सगळंच संपलं असं वाटू लागल्यानंतर ग्लॅन मॅक्सवेलची ती इनिंग आठवा. आयुष्य कधीच संपत नसतं. केवळ निकराचा लढा द्यायला हिमतीनं उभं राहायचं असतं आणि आयुष्यात एकतरी मित्र हा पॅट कमिन्स सारखा असावा. आज अनिकेत रोडेचा तो मित्र साहिल खैरे असावा का, हे या मैदानावरती आपल्याला पाहायचे. अनिकेत रोडेला लढायचे, अनिकेत रोडेला धावा बनवायच्यात, तर साहिल खैरेला त्याला साथ द्यायचे. अमित राऊतला इथे डॉट बॉल टाकायचे, काय विकेट मिळवायच्यात. मॅच रोमहर्षक आहे, रंगत तितकीच आहे. 12 चेंडू 26. पहिलाच बॉल बॅटच्या आतील कडा, कॅप मोठा, आउटफील्ड वेगवान, चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत 2 धावा. बॅकअप तिथे थोडासा खराब आहे. तिसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पळून पूर्ण केला जात 3 धावा. 3 धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जात 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. एक एक धाव, एक एक चेंडू इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचं आहे. चला विनंती आहे, थोडी घाई करा मित्रांनो, एकत्र येऊ नका, गोळा होऊ नका. दोन गडी बाद 32 धावा. चौथं षटक सुरू आहे. 11 चेंडू आणि 23 ची गरज. मॅच रोमहर्षक आहे, मॅच रंगतदार आहे. उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल आणि कोण बाजी मारेल, कोण खेळेल क्वार्टर फायनल. सौभाग्यवती रोहिणीताई, सचिन शेठ पडवाळ, ग्रामपंचायत सदस्य बोरदारा, कुमारी अरवी दिदी, चंद्रकांत शेठ, सातपुते स्पोर्ट फाउंडेशन, शिवगर्जना क्रिकेट क्लब, सुपरस्टार ग्रुप, शिवे वहागाव या संघाच्या विरुद्ध कोणता संघ खेळणार क्वार्टर फायनल, यावरती आता अजूनही प्रश्नचिन्ह आहे. प्रेक्षक आतुर आहेत, प्रेक्षक उत्सुक आहेत. सर्वांचं लक्ष मॅच वरती आहे, कारण का सामना रंगलाय. स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर, स्पोर्ट फाउंडेशन, राजकुनगर खेड, आणि त्यांच्या विरोधात आपण पाहताय दिशा स्पोर्ट फाउंडेशन, मोहकल पाईट. 2 ताकदवान संघ आहेत, प्रतिस्पर्धी बलाढ्य आहे. सामना रंगणार यात शंका नाही. दिनेश भाऊ गाड्यांनी अगोदरच माहिती कळवली होती की जर मॅच रंगली ना तर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल आणि ती मॅच इथे आपल्याला पाहिजे. यावेळेचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत, अडवतोय, फेकी करेल, फेकी होते, बॅकअप केला जातोय, तोपर्यंत एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. एक एक धाव, एक एक चेंडू, एक एक छोटी चुकी आणि चुकीचं रूपांतर केलं जाणार धावांमध्ये आणि ते अंगलट येणार दिशा स्पोर्ट फाउंडेशन मोहकल पाईट संघाला. त्यामुळे छोट्या चुका नको आहे, चुका टाळायच्या, चुका सुधारायच्या आहेत. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आहेत, मोठ्या व्यासपीठावरती तुम्ही आहात, मोठ्या स्पर्धेत तुम्ही खेळताय. इथे जिंकलं तर क्वार्टर फायनल आहे, इथे पराभूत झाला तर या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल, एक्झिट घ्यावी लागेल. आंबेटान चषक 2025 मधून फुल टॉस चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला निलेश राऊतच्या टोक्यावरतून क्षेत्ररक्षक मस्तकी उपर दस्तक देतोय गेंद. अनिकेत रोडेच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार, चरण षटकार. आणि बनवायच्या 16 धावा. उम्र थका नहीं सकती, टोकरे गिरा नहीं सकती.
अगर जीत हो जीतने की तो परिस्थिती अभी हारा नहीं सकती, प्रयत्न करावा लागतील. फ्लोर वन सलग दुसरा ट्विन रो एका पाठोपाठ एक बॅक टू बॅक अनिकेत रोडेच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. पंचेचाळीस धावा धावपल होती 8 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 10 धावा. अमित राऊत समोर अनिकेत रोडे, राजकुनगर खेडच्या समोर मोहकल पाईट. मॅच जबरदस्त टाईट वातावरण झालंय संध्याकाळचा सायंकाळचा आणि कोण करेल फाईट, अनिकेत की अमित, अमित की अनिकेत, मोकल पाईट की राजकुनगर खेड. यावेळेस समोर खेळलाय स्ट्रेट टू द ग्राउंड, एक टप्पा घेत सीमारेषा पार. 1 बाउन्स 4 रन. अनिकेत रोडेच्या बॅट मधून आलाय चौकार. डोळ्यासमोर एकच चेहरा आठवेल अनिकेत रोडे. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून. यावेळेस मात्र फटका खेळला बोलावेत. सामना संपवलाय. 1 ओव्हर 1 षटक राखून सामना जिंकलाय राजकुनगर खेड संघानं. दिवसा देवा तुमची दोन्ही कॅप्टन विनंती आहे थोडस पटकन या. दोन्ही कॅप्टन आपण समोर या.